संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण। मुख्य आरोपी कृष्णा अंधळे अजूनही फरार, तर न्याय कधी मिळणार? देशमुख कुटुंबियांचा सवाल। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते घेतील। संबंधित प्रकरणामुळे त्यांच्या पक्षाची बदनामी होते, तर मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, धसांचा पुनरुच्चार। ठाकरे गटाचे राजन साळवी लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। लवकरच पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होणार असल्याची माहिती। गोपीनाथ मुंडे भाजपाच्या जन्मापासून होते। मुंडेंनीच भाजप पक्ष उभा केला। भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं विधान। दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न, आता लढायचं की एकत्र यायचं हे नेत्यांनी ठरवावं, संजय राऊतांचा इंडिया आघाडीतील विरोधकांना सल्ला। महाविकास आघाडीचं पुढील 25 वर्षाचं भवितव्य अंधारात, मंत्री उदय सामंत यांचा दावा। राऊतांवरही साधला निशाणा। भाजपासोबत लग्नगाठ बांधली म्हणून अजितदादांना मतं मिळाली। अमित ठाकरेंवरती केलेल्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडेंचं उत्तर। मनोज जरांगेंचा मेहुणा विकास खेडकरवरती पोलिसांकडून तडीपारीची कारवाई। मेहुण्यासह मराठा आंदोलनातील एकूण 9 जणांवरती तडीपारीची कारवाई। 3 जिल्ह्यातून केलं तडीपार। कोर्टाकडून पीओपी मूर्तींवरती बंदी असल्यामुळे माघी गणेशोत्सवातील मूर्तींचं विसर्जन रखडलं। पालिकेने परवानगी न दिल्यामुळे मूर्तिकारांसह मंडळ नाराज। 24 तासात विसर्जनाला परवानगी देण्याची मागणी। बनावट औषधी आणि खतं तयार करणाऱ्या कंपन्यांवरती तातडीने कारवाई करत कंपन्या सील करा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचे अधिकाऱ्यांना आदेश। सोयाबीन खरेदीची मुदत वाढवा, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार। किसान सभेच्या अजित नवलेंचा इशारा। आणि छत्तीसगडमध्ये चकमकीत 31 माओवाद्यांचा खात्मा। बिजापूरमधील आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक, तर 2 जवान शहीद झाल्याची माहिती।